मित्र हो, परवाच एका लग्न समारंभाला गेलो. समारंभ खरोखरच चांगला होता. खाण्यापिण्याची रेल सर्व काही व्यवस्थित होतं. कार्यक्रम तसा चांगलाच होता, मोठा होता. पण सगळ्यात बोर काम झालं की संध्याकाळच्या टायमाला ओपन मंडप असल्यामुळे सत्कार समारंभ, या सत्कार समारंभानं सर्व सकाळच्या दुपारच्या चांगल्या कार्यक्रमावर पाणी फिरलं. जो सत्काराचा हनुमानाचं शेपट चालू झालं, तर प्रत्येक वऱ्हाडी किंवा पाहुणा म्हणत होता की हे सत्काराचं शेपूट कधी आटोपतं. आणि खरंच मित्रांनो, हे खेड्यामध्ये तर खरोखरच सर्वांच्या डोकेदुखीचा विषय झालेला आहे. एकदा संध्याकाळी वधू आणि वर स्टेजवर आणले की जी सत्काराची यादी चालू होते, तर ऐकणाऱ्याला वाटतं की इथं झोपाची व्यवस्था असली तर बरं होईल, आपण झोपू आणि यांचा सत्कार समारंभ चालू राहील. आणि सत्कार समारंभ कोणता होतो? माईकवाला सांगत असतो, अमुक अमुक ढमुक ढमुक गणोजीराव चोरमारे आपल्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष, यांचा सत्कार ढमके ढमके करते. खरं म्हणजे ज्यांचा सत्कार होतो त्यांनी काही तीर मारलेला नसतो. मित्रांनो, खरा सत्कार ज्याचा करायला पाहिजे त्याचा आपण करतच नाही. सत्कार आपण अशा लोकांचा करतो की त्या लोकांना खरं म्हणजे आपणच मोठं केलेलं आहे. कोणी एखादा राजकारणी असो, तो कोणीही असो, आपण त्याला मोठं करतो आणि उलट त्यालाच बोकांडी पसरून घेतो. आपली शाल, आपला हार, आपलेच फटाके, आपलं स्टेज आणि सत्कार त्याचा. खरं म्हणजे ही जी खेड्यात परंपरा चालू आहे, तर खूप अशी एक वाईट अशी ही एक पद्धत चालू झालेली आहे. खरं म्हणजे वऱ्हाडी मंडळी कंटाळलेली असते. सत्कार करा तुम्ही एखाद्या, ज्या शेतकऱ्यानं भरघोस उत्पन्न काढलं, एखादा उद्योगपती आहे किंवा एखाद्या माणसानं एखाद्या गरिबीतून तो पुढे गेला, चांगली त्याला नोकरी लागली, अशा माणसाचा जे समाजाचे खरं म्हणजे आदर्श आहे, अशा लोकांचा सत्कार करायला पाहिजे. पण आपण ज्यांचा काहीच आदर्श नाही, ते आपल्यापासूनच मोठे होतात, आपण त्यांचाच सत्कार करतो, ही खूप मोठी अशी खेदाची गोष्ट आहे. मग या सत्कारामध्ये जे वधू वराचे आईवडील असतात, त्यांना त्याच्या मावशीचं ध्यान येत नाही, मामाचं ध्यान येत नाही, की जे 8-8 दिवसापासून यांच्या कार्यक्रमासाठी परेशान आहे, मदत करतात. त्यांना साधा एक रुमाल राहत नाही आणि त्या मावशीच्या साडीकरता, लुगड्याकरता भांडणं होतात. आणि ही जी फुकट मंडळी येतात त्यांच्या सत्काराचं तर सर्व घरदार अक्षरशः 2-3 घंट्यापासून त्यांच्या ताब्यात असतं. खरं म्हणजे सत्कार स्वयंपाकवाल्या मंडळीचा सुद्धा व्हायला पाहिजे. ते बिचारे वरण भरून डोळ्यात धुपट जातं, सकाळपासून ते आपल्याला खाऊ घालण्यासाठी आतोनात मेहनत घेत असतात. पण त्यांचं आपल्याला काही सोयीसुचक नसतं. फक्त जे आहे ते त्यांचा आपण सत्कार करतो. आणि जे खरं आपल्या लग्नामध्ये राबतात त्यांच्यासाठी साधा रुमालसुद्धा आपल्याकडे नसतो. तरीही आपल्या समाजात चाललेली अत्यंत चूक अशी प्रथा आहे, पद्धत आहे आणि ती खूप डोकं वर काढत आहे. म्हणून मित्रांनो, सत्कार जरूर करा, पण लोक बोर होणार नाही, वऱ्हाडी बोर होणार नाही असं करू नका. नाहीतर कधीकधी आता फक्त लग्नावालीच राहतील, सत्कारावालीच राहतील आणि वऱ्हाडी मंडळी आशीर्वाद द्यायला सुद्धा तिथे थांबणार नाही, ते उठून जातील. म्हणून मित्रांनो, खरोखरच ही जे आजचं वास्तव आहे ते तुम्हाला कसं वाटलं त्याच्यावर हा व्हिडिओ आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ खरोखरच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, इतर ठिकाणी शेअर करा आणि तुमच्या कानडजीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.